हॅलो नमस्कार. हसू वेदिका या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण नाश्त्याला करणार आहोत पोहे. पोहे तर सर्वच बनवतात, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. आज माझ्या पद्धतीने तुम्ही पहा. मी घेतले ह्याच्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे घेतले, मोहरी, हळद, मीठ, पोहे धुवून भिजवून घेतलेले आहेत आणि त्याला लिंबू लावून घेतलेलं आहे. मग पोहे छान सुटसुटीत होतात. आता प्रथम आपण यात मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी छान तडतडली की मग त्यात आपण शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे आमच्याकडे सर्वांनाच खूप आवडतात पोह्यांमध्ये. माझ्या मोठ्या मुलीला, माझ्या मिस्टरांना सर्वांनाच खूप आवडतात. जरा थोडे जास्तच शेंगदाणे घालून घेते. शेंगदाणे घातले की त्यासोबतच कढीपत्ता घालून घ्यायचा, म्हणजे कढीपत्ताही छान तडतडतो आणि त्याचा स्वादही छान येतो. हिरवी मिरची तुम्हाला आवडते, तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घाला. शेंगदाणे 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे, म्हणजे शेंगदाण्याचा स्वादही छान येतो. कांदा घालून घेणार आहोत. पहा, कांदा छान परतून झालेला आहे. कांदा जास्तही लाल करायचा नाही. आता आपण यात थोडे चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत. मीठ आपण घालून घेतलेले आहे. आता यात आपण हळद घालून घेणार आहोत. पोहे घालून घेऊया. पाहू शकता भिजलेले पोहे कसे छान सुटसुटीत झालेले आहेत.
कोथिंबीर पेरून घेऊया बारीक चिरलेली. कांदा पोहे तयार आहेत. खाव्यास रेडी टू सर्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.